नमस्कार, मी गौरी दामले. कसे आहात सगळे? मजेत ना? आज खूप दिवसांनी मी माझा व्लॉग शूट केला. श्रावण महिना सुरू झाला, त्यामुळे मला व्लॉग करण्यासाठी वेळ मिळाला नाही. आज आपण मंदिर सोडून दुसऱ्या विषयात जाऊया. आज आपण मंगळागौरी पूजन बघूया. आपण थोडक्यात मंगळागौरीची माहिती ऐकूया. मंगळागौर ही हिंदू धर्मातील एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहितेने लग्नानंतर पहिली 5 वर्षे करावयाचे आहे. यासाठी अशा इतर नवविवाहितांनी एकत्र येऊन ही पूजा करतात. सकाळी स्नान करून पूजा करण्यात येते. त्यात मंगळागौर म्हणजे पार्वतीची धातूची मूर्ती, बहुधा अन्नपूर्णा ह्या पार्वतीच्या रूपाची मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडीही ठेवण्यात येते. मंगळागौरीची पूजा षोडशोपचार करतात. पत्री पूजा. वेगवेगळ्या झाडांच्या पत्री, पाने व फुले या पूजेत वापरली जातात. ही झाडे औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची म्हणून आयुर्वेदात मानली गेली आहेत. आघाडा, कण्हेर, चमेली, जाई, डाळिंब, डोरली, तुळस, दुर्वा, धोत्रा, बेल, बोरं, माका, मोगरा, रुई, शमी, शेवंती वगैरे झाडांनी पाने या कामाला येतात. पूजा करताना 16 प्रकारची पत्री देवीला अर्पण केली जाते. त्याचप्रमाणे मंगळागौरीला पिठाची दागिने पण करतात आणि पिठाचे दिवे पण करतात. अशी पूजा झाल्यानंतर मग आरती करून प्रसाद वाटला जातो. त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते. श्री शिव आणि पार्वती हे आदर्श गृहस्थाश्रमाचे उदाहरण मानले आहे. नऊवारी लुगडे नेसून व नाकात नथ व पारंपरिक दागिने घालून हे व्रत करण्यात येते. संध्याकाळी हळदी कुंकू करतात. यंदा माझं 4थं वर्ष आहे. दुसरा मंगळवार मी आईकडे पूजा केली. संध्याकाळी हळदी कुंकू व आरती केल्या. खरं तर मंगळागौरी पूर्ण रात्री जागवतात. जवळजवळ 21 प्रकारच्या फुगड्या पण घालतात. पूर्वीच्या काळी खेळण्याचा मुख्य उपयोग सांगता येईल अशा पद्धतीने केवळ घरातील कामे करणाऱ्या महिलांना या खेळातून आनंद मिळे. खेळ खेळताना महिला त्या जोडीने गाणीही म्हणतात. मंगळागौरी हे व्रत चैतन्य देणारे व सामूहिक जीवनाचा आनंद देणारे आहे. मंगळागौरीच्या आदल्या दिवशी शिवामूठ घातली जाते. श्रावणात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी हे केले जाते. प्रत्येक सोमवारी धान्य शिवाला अर्पण केले जाते. नवविवाहित स्त्रियांनी शिवामुठीचे व्रत करावयाचे असते. प्रत्येक सोमवारी वेगवेगळी धान्ये असतात. बेलाची पाने, तांदूळ, गंध, फुले वाहून पूजा करावी आणि या क्रमाने धान्याचा एक एक मूठ देवावर वाहावा. धान्य मूठ उभी धरून ठेवावी व हा मंत्र म्हणावा. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा, असे 3 वेळा म्हणावे. असे आहे मंगळागौरीचे व्रत. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.